दरम्यान आता बातमी आहे मनसेच्या महाविकास आघाडीतल्या एंट्रीबाबतची। आज स्वतः खासदार संजय राऊतांनी एक मोठा गौप्यस्फोट केला। राज ठाकरे स्वतः महाविकास आघाडीत येण्यास इच्छुक असल्याचं संजय राऊत म्हणालेले आहेत। संदीप देशपांडेंनी मात्र संजय राऊतांचं वक्तव्य खोडून काढलं। आम्ही कोणताही प्रस्ताव काँग्रेसला पाठवला नसल्याचं देशपांडे म्हणाले। आता राज ठाकरेंच्या इच्छेवर काँग्रेस काय भूमिका घेते ते देखील बघावं लागेल। ब्रेकिंग न्यूज येस, तेच आम्हाला स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे वा की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे। ही त्यांची एक भूमिका आहे, त्याचा अर्थ निर्णय नाही। मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये एक स्थान आहे। जसं शिवसेनेचं आहे, म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या, उद्धवजींच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे, माननीय शरद पवार साहेबांचा आहे, डाव्या पक्षांचा आहे, तसंच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रातला एक महत्वाचा पक्ष आहे। काही निर्णय घेताना जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं आहे, ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे, ती राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे। आमच्या पक्षाची भूमिका ही सन्माननीय राजसाहेब ठरवतात आणि तेच मांडतात, आणि आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतात। मुळात असं कुठलंही काँग्रेसकडे प्रस्ताव आम्ही पाठवलेला नाही आहे, त्यामुळे हे बोलण्याला काय अर्थ नाही ना। आम्ही जर कुठला प्रस्ताव पाठवला मग हर्षवर्धन सकपाळ साहेब बोलले तो गोष्ट वेगळी। असा प्रस्तावच आमच्याकडनं गेलेला नाही आहे, त्यामुळे त्याच्याविषयी बोलायची काही गरजच नाही आहे।